नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आताच्या ह्या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे। नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर मध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे। वार्तांकनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे। या हल्ल्यात जी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज ब्युरोचे चीफ किरण तांजणे हे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात घडली। येथे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी अचानक पत्रकारांवर दगडफेक आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात किरण तांजणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले। तर खरे आणि अभिजित सोनवणे यांच्यासह इतर पत्रकारांवर सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत आरोपींना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे। मात्र ह्या प्रकारात खरोखर किती कठोर कारवाई होते हेही पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बागलाण तालुका पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडिया बागलाण तालुका यांच्या वतीनं ह्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि ते स्वतः नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी किरण तांजणे यांची विचारपूस केली आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत। तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री नाशिकमध्ये दाखल होणार असून ते जखमी पत्रकारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेचा बागलाण तालुका पत्रकार संघ व व्हॉइस ऑफ मीडिया बागलाण तालुका यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे। प्रखर न्यूज 24।